नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत कोणतीही परीक्षा असेल, तुम्हाला काही माहिती हवी असल्यास, काही शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकता। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, तुम्हाला कल्पना आहे की सध्या तातडीची गरज म्हणून 12,538 पोलीस भरतीच्या जागा आहेत। त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या देखील राजेश टोपे यांनी सांगितलेलं आहे की आरोग्य विभागाच्या देखील तातडीची गरज म्हणून काही जागा भरणार आहे। म्हणजे पोलीस भरती, त्याचबरोबर आरोग्य विभाग एवढंच नव्हे तर सरळ सेवा। मग सरळ सेवेमध्ये लिपिक असेल, टंकलेखक असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, जलसंपदा असेल, त्याचबरोबर काही जण सध्या पोलीस भरतीचा अभ्यास करत असतील, पण पुढे जाऊन त्यांना PSI, STI, ASO ची परीक्षा वगैरे द्यायची आहे। तर अशा पद्धतीने कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही द्या, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा निर्णायक विषय आहे आणि त्यातील काही ठराविक जे महत्त्वाचे घटक वगैरे आहे त्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे। आता याचा विचार करत असताना विद्यार्थी मित्र हो, की तुम्हाला कल्पना आहे की पोलीस भरतीसाठी 4 महत्त्वाचे विषय आहे। पहिला विषय आहे मराठी व्याकरण 25 प्रश्न 25 गुण, दुसरा गणित 25 प्रश्न 25 गुण, तिसरा बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 गुण आणि चौथा विषय आहे सामान्य ज्ञान चालू घडामोडी 25 प्रश्न 25 गुण। आता या ठिकाणी आज आपण विचार करणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती विषय पहिला मराठी व्याकरण। काय आहे? मराठी व्याकरण अभ्यासक्रम। आता हा जो काही मराठी व्याकरण, बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती असते की मराठी व्याकरण अवघड वगैरे आहे। मित्र हो, अवघड वगैरे काहीच नसतं, फक्त तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। जर मी तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जर थोडा अभ्यास करत गेले आणि मी ज्या ट्रिक्स वगैरे सांगतो त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर अगदी 100% तुम्ही 25 पैकी 25 मार्क पोलीस भरतीला, सरळ सेवेला पाडू शकता। मग आता हा जो काही मराठी विषय आहे तर मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे? आता हा अभ्यासक्रम पाहत असताना मित्र हो, मुद्दामून तुम्हाला एक छोटीशी कथा वगैरे सांगतो। एकदा काय होतं, एक पहिलवान वगैरे असतो आणि तो पहिलवान मुंबईच्या एका स्टेशनवरती बसमधून उतरतो। बसमधून उतरल्यानंतर जवळच एक मंदिर वगैरे असतं, त्या मंदिरामध्ये त्याला दर्शनाला जायचं असतं आणि म्हणून तो काय करतो, एका रिक्षावाल्याला थांबवतो। रिक्षावाल्याला थांबवल्यानंतर रिक्षावाल्याला विचारतो की समोरच्या मंदिरामध्ये जायचं आहे मला, किती पैसे घेणार? मंदिर तर जवळच आहे। तो रिक्षावाला म्हणतो 200 रुपये। काय म्हणतो तो? 200 रुपये। लगेच हा पहिलवान म्हणतो अरे जवळ तर आहे आणि मग 200 रुपये कसे काय? रिक्षावाला म्हणतो नाही 200 रुपये घेईन। मग तो म्हणतो की नाही मी त्याच्यापेक्षा पायी जातो। तो बॅग वगैरे उचलतो आणि पायी चालायला सुरुवात करतो। पायी चालायला सुरुवात केल्यानंतर बरंच अंतर चालून जातो। अंतर चालून गेल्यानंतर त्याला असं वाटतं की आता मंदिर तर जवळ आलंय, म्हणजे तो थोडा थकल्यासारखा करतो। तेवढ्यात एक रिक्षा वगैरे येते, रिक्षाला हात वगैरे देतो। आता विचारतोय की म्हणे अमुक एका मंदिरामध्ये जायचं आहे, किती पैसे घेणार? रिक्षावाला आता म्हणतो 400 रुपये। लगेच हा पहिलवान म्हणतो का हो, मगाशी आपण तर भेटलो होतो त्यावेळेस तुम्ही 200 रुपये सांगितले, आता मात्र तुम्ही मला 400 रुपये सांगता, हे कसं काय? मग त्या रिक्षावाल्याने सांगितलं, महाराज तुम्ही चुकीच्या दिशेने आलेला आहात। मंदिर राहिले पूर्वेला, तुम्ही चाललात पश्चिमेला। आणि अशा परिस्थितीमध्ये मित्र हो, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शक नसेल आणि तुमची जर योग्य दिशा नसेल तर तुम्ही उलट्या दिशेने प्रवास करत असता आणि म्हणून योग्य मार्गदर्शक आणि योग्य दिशा असणं गरजेचं आहे। आता कोणतीही परीक्षा तुम्हाला जर द्यायची असेल तर कोणत्याही परीक्षेचा सिलेबस तुमचा मुखपाठ असणं गरजेचं आहे। मग आता उदाहरणार्थ मराठी विषय आहे, मग मराठीमध्ये कोणकोणत्या घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्या घटकामध्ये कोणकोणते पोट प्रकार वगैरे आहेत, त्याच्या ट्रिक्स कोणत्या आहेत, नेमकं आपल्याला कोणतं पुस्तक रेफर करायचं आहे, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास असणं गरजेचं आहे। आता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सूचना वगैरे देऊ शकतो, सांगू शकतो प्रेमाने की 10 पुस्तकं अभ्यासण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा अभ्यासा। काय सांगितलं नीट लक्षात आलं? 10 पुस्तकं अभ्यासण्यापेक्षा एकच पुस्तक तुम्हाला 10 वेळा अभ्यासायचं आहे।
त्याचं कारण असं की मराठी व्याकरणाच्या संदर्भात ज्याला आपण मराठी व्याकरणाची एक प्रकारे गीता म्हटलं जाईल, तर मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण आणि लेखन हे जर एक पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% त्याच्यातून पैकीच्या पैकी देखील मार्क मिळू शकता. कारण आत्तापर्यंतच्या ज्या काही पोलीस भरती वगैरे झालेल्या आहेत, सरळ सेवा परीक्षा झालेल्या आहेत, तर या मोरा वाळिंबेच्या पुस्तकातील बरेच प्रश्न, बरेच वाक्य जशीच्या तशी परीक्षेला येत असतात आणि म्हणूनच तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण मोरा वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण आणि लेखन अभ्यासायचं आहे. आता माझं देखील पुस्तक मार्केटला येणार आहे, परंतु त्याला थोडा अवधी आहे. सध्या ते पाईपलाईनमध्ये आहे, प्रोसिजरमध्ये आहे. थोड्याच दिवसात तेही पुस्तक मार्केटला येईल. चला तर मित्र हो, आता आपण विचार करूया काय की मराठीचा जो काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते घटक आहे, त्याच्यावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. तर पहिला घटक आहे तो म्हणजे वर्णविचार. काय आहे? वर्णविचार. वर्णविचारावरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात. सगळ्यात पहिला, यापूर्वी देखील बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहे की मराठी वर्णमाला एकूण किती अक्षरांची आहे. मग 48 आहे, 50 आहे, 52 आहे की 26 आहे. मग याच्यामध्ये विचारणं प्रश्न कसा विचारलेला आहे, प्रश्नाचा रोख तुम्हाला समजून घ्यावा लागेल. जर तुम्हाला प्रश्न असा विचारला, पारंपरिक प्राचीन साहित्यानुसार मराठी भाषा ही किती अक्षरांची वर्णमाला आहे, तर तुम्हाला 48 उत्तर द्यावं लागेल. तुम्हाला जर असं विचारलं की सध्या मराठी भाषेमध्ये मराठी वर्णमाला किती अक्षरांची आहे, उत्तर काय आहे तुमचं? 50 अक्षर आहे. जर तुम्हाला असं विचारलं विशेष संयुक्त व्यंजने मिळून मराठी भाषा मराठी वर्णमाला किती अक्षरांची आहे, त्यावेळेस उत्तर काय आहे? 52 अक्षर वगैरे आहे. म्हणजे प्रश्न विचारण्याचा रोख कसा आहे, प्रकार कसा आहे, हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तराची निवड करता येईल. परत विचारलं जाईल की मराठी भाषेमध्ये मूळ स्वर किती आहे, 14 आहेत, 12 आहेत, 5 आहे की 4 आहे. मग तुम्हाला माहीत पाहिजे की मूळ स्वर 5च आहे, परंतु एकूण स्वरांची संख्या किती आहे? 14 आहे. पूर्वी 12 खडी होती, आता मात्र काय झालेली आहे, ती 14 खडी झालेली आहे. तुम्हाला दिलं जातं ट ठ ड ढ, ट ठ ड ढ, याच्यामध्ये महाप्राणांची संख्या किती आहे. मग तुम्हाला समजून घ्यावं लागेल नेमकं महाप्राण म्हणजे काय. तर ज्या व्यंजनाच्या शेवटी हचा उच्चार होतो त्याला काय म्हटलं जातं? महाप्राण म्हटलं जातं. जसं ट ठ ठ, आता ठ म्हटल्यानंतर काय येतं तिथं? ह येतो. ट ठ ड ढ, परत ढ म्हटल्यानंतर काय येतो? ह येतो. आणि म्हणून क च ट त प च्या गटामध्ये 25 जे काही स्पर्श व्यंजन आहे त्याच्यामध्ये एकाड एक जे अक्षर असतं ते महाप्राण असतं. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 2 अक्षर काय असतील? महाप्राण असतील. मग त्याचबरोबर तुम्हाला माहीत पाहिजे अंतस्थ स्वर कशाला म्हणतात? अंतस्थ स्वर. आता अंतस्थ याचा अर्थ स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्या मधले जे स्वर आहेत तर त्याला काय म्हटलं जातं? अर्धस्वर. त्याला शब्द काय आहे? अंतस्थ. अंतस्थ याचा अर्थ संधियुक्त शब्दाचा विग्रह केल्यानंतर ईची जागा काय घेतो असतो? एची जागा ई घेतो, एची जागा ई घेतो, रूची जागा त्या ठिकाणी र घेतो, लूची जागा लू घेतो आणि वची जागा व घेतो. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? अंतस्थ स्वर असे म्हणतात. त्यानंतर पुढे तुम्हाला त्याच्यामध्ये वर्ण विचारामध्ये 3 टप्पे महत्त्वाचे आहे. स्वर, स्वरादी, व्यंजने. मग त्याचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण देखील तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे एकूण 50च्या 50 वर्णांचं उच्चारस्थान काय आहे, अक्षरमाला कशाला म्हणतात, वर्णमाला कशाला म्हणतात, हा सगळा भाग तुम्हाला वर्ण विचारामध्ये समजून घ्यावा लागेल. दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे शब्दसिद्धी. काय आहे? शब्दसिद्धी. आता शब्दसिद्धी म्हणजे तरी काय, तर मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच काय म्हणायचं आहे? शब्दसिद्धी म्हणतात. ज्यावेळेस मराठी भाषा अस्तित्वात आली साधारणपणे 90 शतक, मग त्याच्यामध्ये मराठी भाषा अस्तित्वात आल्यानंतर मराठी भाषेकडे शब्दांचा संग्रह तोकडा होता, अपुरा होता आणि मग मराठी माणसाने दुसऱ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेमध्ये जसेच्या तसे उचलले. मग शब्दाचे मुख्य 2 प्रकार, एक सिद्ध शब्द, दुसरा साधित शब्द. सिद्ध शब्दामध्ये तुम्हाला तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. परत परभाषेमध्ये स्वदेशी आणि विदेशी, कानडी, तेलगू, तमिळ, गुजराती, हिंदी. परत विदेशी भाषेमध्ये
पोर्तुगीज, फारसी, अरबी, इंग्रजी, फ्रेंच, जपानी, तुर्की हे शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। साधित शब्दांचा विचार करत असताना तुम्हाला उपसर्ग घटित शब्द, त्याचबरोबर प्रत्यय घटित शब्द, त्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे पूर्णाभ्यस्त शब्द, अंशाभ्यस्त शब्द, ध्वनिवाचक शब्द, सामासिक शब्द, या सगळ्या शब्दांचा इथं तुम्हाला विचार करायचा आहे। परंतु ज्या वेळेस प्रत्यक्षात तुमच्या समोर म्हणजे लेक्चर वगैरे येतील, व्हिडिओ वगैरे येतील, त्यावेळेस तुम्हाला इत्थंभूत अगदी ट्रिक्सनुसार तुम्हाला सगळे शब्द मुखपाठ होतील, अशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल, तशा पद्धतीने ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या जातील। त्यानंतर पुढचा घटक आहे विरामचिन्हे। काय? विरामचिन्हे। आता विरामचिन्हांवरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? दोन छोटी छोटी वाक्य एकत्र जोडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर होतो? दोन छोटी छोटी वाक्य एकत्र जोडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या चिन्हाचा वापर होतो? मग या ठिकाणी हे चिन्ह वापरतात, त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे स्वल्पविराम वापरतात, नंतर हे अर्धविराम वापरतात की अपूर्ण विराम वापरतात। म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं ए बी सी डी। मी काय प्रश्न विचारला लक्षात आलं? दोन छोटी वाक्य एकत्र जोडण्यासाठी कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात? पूर्ण, स्वल्प, अर्ध, अपूर्ण। मग तुम्हाला माहीत पाहिजे पूर्ण विराम केव्हा वापरतात, स्वल्पविराम केव्हा वापरतात, अर्धविराम केव्हा, किंवा या ठिकाणी अपूर्ण विराम केव्हा? तर तुमचं उत्तर आहे की दोन छोटी वाक्य ढग गरजत होते पण पाऊस नाही, ढग गरजत होते पण पाऊस नाही। बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी पण हे काय आहे? उभय अन्नव्यव्यय आहे। मग पण या उभय अन्नव्यव्ययाच्या अगोदर आपल्याला काय वापरलं जातं? पूर्ण, स्वल्प आणि या अर्धविरामाचा विचार वगैरे केला जातो। मग तुम्हाला माहीत पाहिजे की विरामचिन्हांचा शोध थॉमस मेजर कॅन्डी यांनी लावला। सुरुवातीला इंग्रजी भाषेमध्ये त्यांनी विरामचिन्ह वापरली, नंतर मराठी भाषेमध्ये त्याचा वापर वगैरे सुरू झाला। मग विराम दर्शवणारी चिन्ह कोणती, अर्थबोध करणारी चिन्ह कोणती, दोन तीन वस्तूपैकी एकाची निवड करायची असेल तर कोणत्या चिन्हाचा वापर होतो? कोणत्या चिन्हाचा वापर होतो माहिती आहे तुम्हाला? मग परीक्षेला दिलं जाईल अवग्रह चिन्ह, विकल्प चिन्ह, काकपद चिन्ह, संयोग चिन्ह। मग तुम्हाला माहीत पाहिजे ते विकल्प चिन्ह। विकल्प म्हणजे पर्याय, एका गोष्टीला दुसरा पर्याय वगैरे असतो, खरे किंवा खोटे, किंवा परीक्षा शुल्क डीडीने पाठवा, एमओने पाठवा किंवा चेकने पाठवा। अशा वेळेस आपण एकाच चिन्हाची निवड करत असतो, एकाच पर्यायाची निवड करतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? विकल्प चिन्ह। तर अशा पद्धतीने या ठिकाणी वर्णविचार, शब्दसिद्धी, विरामचिन्हांचा आपल्याला विचार करावा लागेल। त्यानंतर पुढचा जो काय प्रकार आहे तो आहे लिंग विचार। काय आहे? लिंग विचार। आता लिंग विचाराचा विचार करत असताना प्रामुख्याने तुम्हाला कल्पना आहे की परीक्षेला एखादा शब्द दिला जातो। काय शब्द काय दिला जाईल पहा? पोर। काय? पोर हा शब्द कोणत्या लिंगामध्ये येतो? आता तो पोर, ते पोर आणि ती पोर, म्हणजे या तिन्ही लिंगामध्ये त्याचा काय होत असतो? वापर वगैरे होत असतो। म्हणजेच उदाहरणार्थ काही शब्द असे असतात की तिन्ही लिंगामध्ये ते वापरले जातात। उदाहरणार्थ तो फेटा, ती पगडी, ते पागोटे, तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक। म्हणजे तुम्हाला पुल्लिंग केव्हा, स्त्रीलिंग केव्हा, नपुसकलिंगी केव्हा असतं, उभयलिंगी शब्द कोणते आहे, तिन्ही वचनामध्ये कोणते आहेत, या सगळ्याचा अभ्यास इथं आपल्याला करायचा आहे। त्यानंतर आहे मित्र वचन विचार। काय आहे? वचन विचार। तर तुम्हाला माहीत आहे की लिंग विचारानंतर वचन विचार, एका वस्तूचा बोध होत असेल एक वचन, एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर अनेक वचन। मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने ते जे काही शब्द वगैरे आहे त्या शब्दाचा वचनानुसार किती प्रकार पडतात, त्याचं स्वरूप नेमकं काय असतं, याचाही आपल्याला इथे विचार करायचा आहे। त्यानंतर पुढे आहे विभक्ती व कारकार्थ। काय आहे? विभक्ती व कारकार्थ। आता तुम्हाला एकही प्रश्नपत्रिका असे नसेल की त्याच्यामध्ये विभक्तीवरती प्रश्न विचारलेले नाही, म्हणून तुम्हाला विभक्ती प्रत्यय पाठ असणं। नेमकं विभक्ती म्हणजे काय? की वाक्यामध्ये मूळ शब्द जसेच्या तसे कधीच येत नाही, त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, तो बदल ज्या विकारांनी दर्शवला जातो त्या विकारांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात। थोडक्यात नामाचा व सर्वनामाचा तसेच इतर शब्दांचा क्रियापदाशी येणारा जो काही संबंध आहे तो संबंध म्हणजे विभक्तीचे प्रत्यय। मग चार्ट दिल्यानंतर तुमचा तोंडपाठ होईल। प्रथम विभक्ती प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया ने एसी निसी ही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हुंतून, षष्ठी चाचीचे चेचाची,
झाजी झे झेजाजी, सप्तमी तय्या तय्या, संबोधन एक वचनामध्ये प्रत्यय नाही, अनेक वचनामध्ये नो. प्रथमेचा कारकार्थ कर्ता, द्वितीयेचा कारकार्थ कर्म, तृतीयेचा कारकार्थ करण, चतुर्थी संप्रदान, पंचमी अपादान, षष्ठी संबंध आणि सप्तमी काय असतो अधिकरण. म्हणजे इथं तुम्हाला काय विभक्ती व त्याचे जे काही कारकार्थ आहे ते कारकार्थ माहीत असणं गरजेचं आहे. ते पण आपण अतिशय सोप्या साध्या पद्धतीने ट्रिक्सद्वारे पाहणार आहोत. त्यानंतर पुढे आहे शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा पाया आहे. शब्दांच्या जाती हा मराठी व्याकरणाचा पाया आहे. मग त्याच्यामध्ये विकारी जाती कोणत्या, अविकारी जाती कोणत्या, नाम, नामाचे 3 प्रकार, सामान्य नामाचे 2 प्रकार, सर्वनामाचे त्या ठिकाणी 5 प्रकार, त्याचबरोबर विशेषणाचे मुख्य 3 प्रकार, संख्या विशेषणाचे 5 प्रकार, त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषणाचे 4 प्रकार, परत आदि विशेषण, विधी विशेषण, क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार, त्याचे पुन्हा 13 पोट प्रकार. अशा पद्धतीने नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वय अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय, जवळजवळ तुम्हाला मुख्य 8 प्रकार आणि त्याच्या पोट प्रकारांचा विचार जर केला तर कमीत कमी 100 पोट प्रकार आहेत. परंतु पोलीस भरती याच्यामध्ये जे जे गरजेचं आहे ते आपण त्याही ठिकाणी पाहणार आहोत. आणि म्हणून शब्दांच्या जाती ज्याला समजल्या त्याला पुढचं मराठी व्याकरण देखील समजलेलं असतं. म्हणजे प्रत्येक भाषेला स्वतःचे काही ठराविक नियम असतात. ते नियम स्पष्ट करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला त्या भाषेचं काय म्हणायचं, व्याकरण म्हणायचं. आणि म्हणून शब्दांच्या जाती हा व्याकरणाचा काय आहे, पाया आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर पुढे आहे भाषेचे अलंकार. आता अलंकारावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. काय प्रश्न विचारला जातो की कोणताही एखादा काय की सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे, सीतेचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे. मग उपमा अलंकार आहे, उत्प्रेक्षा आहे की रूपक आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे उपमा म्हणजे काय, उत्प्रेक्षा कशाला म्हणायचं, रूपक कशाला म्हणायचं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. मग हा दृष्टांत अलंकार आहे, स्वभावोक्ती आहे की चेतन गुणोक्ती आहे, हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग अलंकार देखील अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आपण महत्त्वाचे अलंकार पाहणार आहोत. त्याचबरोबर आहे वाक्य प्रकार. वाक्य प्रकाराचा विचार करत असताना वाक्याचे एकूण 12 प्रकार आहे. मग त्याच्यामध्ये वाक्याचे उद्देश किती आहेत आणि विधेय किती आहेत तुम्हाला माहीत पाहिजे. उद्देश म्हणजे काय, विधेय म्हणजे काय. मग केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, प्रश्नार्थी, त्याचबरोबर उद्गारार्थी वाक्य, करणरूपी, अकरणरूपी, विधानार्थी, स्वार्थी, असे 12च्या 12 प्रकार आपण इथं अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे मित्र संधी. आता संधीचा विचार करत असताना लक्षात घ्या बरं का, हे 25 एक टॉपिक वगैरे आहे. या प्रत्येक टॉपिकवरती कमीत कमी 2 मार्काला 1 मार्क किंवा 2 मार्काला 100% परीक्षेला प्रश्न विचारलेच जातात. आणि म्हणून मूलभूत ज्या काही संकल्पना आहे त्या मूलभूत संकल्पना तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. संधीचा विचार करत असताना संधी म्हणजे काय, स्वर संधी कशाला म्हणायचं, व्यंजन संधी काय आहे, विसर्ग संधी काय आहे, गुणादेश, यानादेश, वृद्धादेश, दीर्घादेश, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, विसर्ग संधीचे नियम, या सगळ्या भागाचा आपण इथं विचार करणार आहोत. प्रयोगाचा विचार करत असताना प्रयोग देखील अतिशय सोपे आहेत. काय, पारिजातकाची कल्पना करणारा कवी मोठा कल्पक असला पाहिजे. कंसामध्ये तुम्हाला दिलं जातं प्रयोग ओळखा. मग कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे. कर्तरीचे पुन्हा 2 प्रकार, सकर्मक कर्तरी प्रयोग, आकर्मक कर्तरी प्रयोग. कर्मणीची 5 प्रकार, नवीन कर्मणी, समापन कर्मणी, शक्य कर्मणी, पुराण कर्मणी, त्याचबरोबर प्रधान कर्तृ कर्मणी. पुन्हा भावे प्रयोगाचे 2 प्रकार आहे, सकर्मक भावे, आक्रमक भावे. परत मिश्रचे 3 प्रकार आहे, कर्म कर्तृ संकर, कर्म भाव संकर, कर्तृभाव संकर. या सगळ्यांचा इथं आपल्याला विचार करायचा आहे. प्रयोग ओळखणं अतिशय सोपं आहे बरं का. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष सिलेबस शिकू ना त्यावेळेस काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येणार आहे. कर्त्याला प्रत्यय नसेल तर बिंदास कर्तरी लिहायचं, कर्माला प्रत्यय नसेल तर बिंदास कर्तरी लिहायचं, दोघांनाही प्रत्यय असेल तर भावे प्रयोग, आणि प्रथमा तू आणि तुम्ही जर करता असेल तर लगेच मिश्रमध्ये टाकून द्यायचं. अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या पद्धतीने सगळा भाग आपण शिकणार आहोत. त्यानंतर आहे समास. अतिशय सोपं. समासाचे 4 प्रकार आहेत, अव्ययीभाव समास,
त्याचे पोट प्रकार नाहीत. नंतर तत्पुरुष समास, तत्पुरुषचे 7 प्रकार. त्यानंतर द्वंद्व समासाचे 3 प्रकार. पुन्हा त्याचे बहुव्रीही समास, बहुव्रीहीचे 4 प्रकार. अशा पद्धतीने समास म्हणजे काय आणि समासाचे मुख्य 4 प्रकार आणि त्याचे इतर जे काही पोट प्रकार आहे त्या पोट प्रकारांचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आहे काळ. परीक्षेला एखादं वाक्य दिलं जातं, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला. आता श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी हे वाक्य कोणत्या काळामध्ये येतं? मग वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्यकाळ आहे? मग तुम्हाला माहीत पाहिजे की भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगताना ज्या काळाचा वापर होतो त्या काळाला ऐतिहासिक वर्तमान काळ असे म्हणतात. फक्त तुम्हाला 12 शब्द लक्षात ठेवायचे. किती शब्द? 12. म्हणजे तची भाषा त आहे, नंतर लेला आहे, त असतो. ला लिहिलेलो, त होता, लेला होता, त असतो, त असे. नंतर इल इन, त असेल, लेला असेल, त इल किंवा इन. म्हणजे हे जे काय 12 शब्द आहे आत्ता नाही लक्षात येणार, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण तो टॉपिक शिकणार आहोत त्यावेळेस सगळा भाग समजलेला असेल. त्यानंतर आहे भाषेचे नवरस. नवरसांचा विचार करत असताना प्रामुख्याने मग शृंगार रस, वीर रस, करुण रस अतिशय साध्या सोप्या पद्धतीने एकदम तुमच्या परिचयाची जी काही उदाहरणं वगैरे आहे ती उदाहरणं तुम्हाला दिली जातात. ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मग तुम्हाला दिलं जातं रस ओळखा. मग त्याच्यामध्ये करुण रस आहे, वीर रस आहे, शृंगार आहे की शांत रस आहे? मग तुम्हाला म्हणायला पाहिजे की त्या ठिकाणी कोणता रस आहे? करुण रस. दुःख हा या रसाचा स्थायी भाव आहे. ज्यावेळेस सावरकरांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती, दुहेरी जन्मठेप, त्यावेळेस त्यांनी ते गीत म्हटलेलं होतं, ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. करुण रसाचं उदाहरण आहे. मग त्या रसांचा आपण विचार करणार आहोत. त्यानंतर आहे समानार्थी शब्द. परीक्षेला एखादा शब्द दिला जातो. उदाहरणार्थ परीक्षेला शब्द दिला तुम्हाला सविता. काय शब्द दिला पहा? सविता शब्द दिला, सविता. आणि तुम्हाला विचारलं जाईल सविता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. खाली पर्याय दिले जातील ए, बी, सी आणि डी असे पर्याय दिल्यानंतर इथं दिलं जातं नदी, इथं दिलं जाईल समुद्र, इथं दिलं जाईल सूर्य आणि इथं दिलं जातं चंद्र. आता बरेच जण काय करत असतात, बऱ्याच जणांना असं वाटतं की सविता म्हटल्यानंतर सरळ उत्तर लिहितात नदी. पण मित्रो, नदीला सरिता म्हणतात, सरिता. आणि सविता हे सूर्याचं नाव आहे. 12 जे सूर्यनमस्कार आहे, ओम भास्कराय नमः, ओम भद्राय नमः, ओम सविताय नमः, ही जी नावं आहेत ती सूर्याला आहे. म्हणून सविता कोणाचं समानार्थी शब्द आहे? सूर्याचा. शाखा मृग कोणाचा आहे? शाखा म्हटल्यानंतर फांद्या आणि मृग म्हटल्यानंतर हरिण. मग तुम्हाला पर्याय दिले जातील काळवीट आहे, त्या ठिकाणी हरिण आहे, माकड आहे की अस्वल आहे? तर तुमचं उत्तर तिथं माकड वगैरे असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तोही भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. याला म्हटलं जातं समानार्थी शब्द. त्यानंतर पुढे आहे विरुद्धार्थी शब्द. आता पहा, सहजपणे जर मी तुम्हाला विचारलं पुढारी बरं का, पुढाऱ्याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? पुढारीच्या विरुद्ध काय आहे? अनुयायी. पौर्वात्याच्या विरुद्ध पाश्चिमात्य, लघुच्या विरुद्ध गुरु, ग्राह्याच्या विरुद्ध त्याज्य, शुक्ल पक्षाच्या विरुद्ध कृष्ण पक्ष. म्हणजे या साध्या गोष्टी जरी तुम्हाला सोप्या वाटत असल्या परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असतं. मित्रहो, काय होतं की ज्यावेळेस परीक्षा होते ना त्यावेळेस आपल्याला वाटतं सोपं म्हणजे हे बरोबर ते बरोबर, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात निकाल वगैरे लागतो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की आपलं इथं चुकलं होतं, तिथं चुकलं होतं. आणि या सगळ्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर जसं तुम्हाला सांगितलं जातं तशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढे काय आहे? अलंकारिक शब्द. आता अलंकारिक शब्दाचा विचार करत असताना आपण पाहतो की सध्या जगावर गंडांतर आलं. जर उद्या तुम्ही पोलीस म्हणून आहात, एखादा साहेब सांगतोय की सध्या आपल्यावर गंडांतर आहे, साहेबाला माहीत पाहिजे ना, किंवा तुम्हाला माहीत पाहिजे गंडांतर म्हणजे काय. तर गंडांतर याचा अर्थ भीतीदायक संकट. सध्याचं सरकार त्रिशंकू आहे बरं का, त्रिशंकू म्हणजे धड ना इकडे धड ना तिकडे. साहेब, ती बाई आहे ना पुतना मावशी. मग साहेबाला माहीत पाहिजे पुतना मावशी म्हणजे काय? वरवर दिसायला सुंदर, अंतर्मनातून कपटी स्त्री. नाशिकला सध्या पर्वणीचा कालावधी आहे. पर्वणीचा कालावधी म्हणजे कुंभमेळा पर्वणी असतो. पण तुम्हाला माहीत पाहिजे ना पर्वणी म्हणजे काय? तर पर्वणी म्हणजे अतिशय दुर्मिळ संधी. याला म्हटलं जातं अलंकारिक शब्द.
त्यानंतर आहे सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द। आता तुम्ही म्हणा सारख्याच उच्चाराचे व भिन्न अर्थाचे शब्द, इथं शब्द लिहिला सूत, काय शब्द लिहिला सूत, परत इथं लिहिला दुसरा सूत, त्यानंतर पाणी, दुसरा लिहिला पाणी, तिसरं लिहिलं इथं अंकन, अंकन, इथं लिहिलं अंकन, अंकन। आता तुम्हाला माहित पाहिजे पहिला सूत आहे, सूत म्हणजे मुलगा, सूत म्हणजे धागा, पाणी म्हणजे हात, पाणी म्हणजे जल, अंकन म्हणजे काय, अंकन म्हणजे मांडी देणं, अंकन म्हणजे धान्य, दूर दूर, पहिला दूर, दूर म्हणजे काय होतंय वाईट प्रवृत्ती, आणि दुसरा दूर म्हणजे लांबचं अंतर, बरोबर की नाही। सिर आणि सिर, आता सिर, सिर म्हणजे डोके आणि सिर म्हणजे आपली नस, बरोबर की नाही। म्हणजे हाही भाग तुम्हाला इथं समजून सांगितला जाईल। याला म्हटलं जातं सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द। त्यानंतर आहे समूहदर्शक शब्द, समूहदर्शक, गुरांचा काय असतो कळप, फुलांचा गुच्छ, धान्याची थप्पी, भाजीची जुडी, हे काय आहे समूहदर्शक। त्यानंतर आहे पिल्लूदर्शक शब्द, पिल्लू, आता पिल्लू जसं आईचं लेकरू, वाघाचा बछडा, सिंहाचा छावा, शेळीचं करडू, म्हशीचं रेडकू, हत्तीचं पिल्लू, हे बोलीभाषेतले शब्द आहेत। त्याचबरोबर तुम्हाला माहीत पाहिजे ध्वनीदर्शक शब्द, ध्वनीदर्शक जसे शाळेची घंटा घनघन किंवा टणटण वाजत होती, वाघ डरकाळी मारतो, सिंह गर्जना करतो, बरोबर की, बिडूक डराव करतो, गाडी कशी चालते, आगीन गाडी कशी चालते, झुकू झुकू चालते, लहान बाळ दुडू दुडू धावतं, म्हणजे हेही शब्द तुम्हाला ध्वनीदर्शक माहीत असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे घरदर्शक शब्द, घरदर्शक मध्ये जसं वाघाची जाळी असते, सिंहाची गुहा असते, त्याचबरोबर गाई म्हशींचा काय असतो गोठा असतो, याला म्हटलं जातं घरदर्शक शब्द। त्यानंतर आहे मराठी भाषेतील म्हणी व वाक्प्रचार, 100% एक प्रश्न वाक्प्रचारावर आणि एक प्रश्न म्हणीवर असतो। मग तुम्हाला विचारलं जाईल पै दक्षिणा टिंबटिंब प्रदक्षिणा, पै दक्षिणा टिंबटिंब प्रदक्षिणा, मग तुम्हाला माहीत जर असेल लगेच तुम्ही उत्तर देऊ शकता, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, द्यायचं थोडं आणि घ्यायचं जास्त। बऱ्याच वेळा एखाद्याच्या लग्नाची पत्रिका तुम्हाला आली, आपण 10 माणसं जातो, जेवण वगैरे करून येतो आणि 100 रुपये पॉकेटमध्ये टाकतो। समजा नागपंचमीचा सण वगैरे झाला, आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो, आपण 10 पुरणपोळ्या बनवतो, कुरडई भजे सगळं सगळं, देवाला छोटे छोटे असे नैवेद्य वगैरे करतो, असे छोटे छोटे नैवेद्य करतो, तिथंच भात, तिथं थोडं वरण, तिथं थोडं भजे वगैरे आणि सुकाचं ठेव, पास कर, आयुष्यभराची नोकरी वगैरे दे, द्यायचं थोडं घ्यायचं जास्त, आणि म्हणून पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा। त्याचबरोबर वाक्प्रचार अतिशय सोपे वगैरे आहे। मी म्हटलं पोलिसांनी त्याच्या 4ही मुंड्या चित केल्या, 4ही मुंड्या चित केल्या, 4 कुठं मुंड्या असतात का, नाही, बरोबर की, 4ही मुंड्या चित करणे, संपूर्ण पराभव करणे, चोराने सुमल्या केल्या, सुमल्या केले करणे, पळून जाणे, सुपारी देणे, सुपारी देणे म्हणजे करार करणे, सौदा करणे, अशा प्रकारचे म्हणजे शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेला जो काही शब्दसमूह आहे त्याला मराठी भाषेतील वाक्प्रचार असे म्हणतात। त्यानंतर आहे मराठीतील गाजलेल्या साहित्यकृती व साहित्यिक, जसं कवी कुसुमाग्रज यांचं विष्णू वामन शिरवाडकर, बी नारायण मुरलीधर गुप्ते, अनिल आत्मारामरावजी देशपांडे, त्याचबरोबर अण्णा हजारे, किसन बाबूराव हजारे, हेही आपण पाहणार आहोत। मराठीतील गाजलेल्या साहित्यकृती व साहित्यिक जसं ज्योतिपुंज नरेंद्र मोदींचं आत्मचरित्र आहे, आमचा बाप आणि नरेंद्र जाधवांचा आहे, उचल्या लक्ष्मण गायकवाडांचा आहे, उपरा लक्ष्मण मानेंचा आहे, हेही आपण पाहणार आहोत। इथं शुद्ध व अशुद्ध शब्द, शुद्ध लेखनाचे नियम सांगणार आहे। मराठी साहित्यातील ठळक घटना, आता ठळक घटनेचा विचार जर केला तर त्यामध्ये मराठीतील पहिली लावणी कोणती, पहिला ग्रंथ कोणता, पहिला पोवाडा कोणता, पहिलं साहित्य संमेलन, अशा जवळजवळ 100 घटना मी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर मित्र शेवटी आहे पारिभाषिक शब्द। आता पारिभाषिक याचा अर्थ मराठी भाषेत इंग्रजीचा प्रभाव पडलेला आहे, जसं ॲफिड्यूट, ॲफिड्यूटला मराठीमध्ये शपथपत्र, पॉकेट मनीला हात खर्च वगैरे, बरोबर आहे की नाही। त्याच्यानंतर लिफ्टला उद्वाहक यंत्र, अशा पद्धतीने इत्थंभूत म्हणजे वर्णविचारापासून अगदी पारिभाषिक शब्दापर्यंत 25च्या 25 घटकांचा अतिशय साध्या सोप्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीने सर्व भाग आपण सविस्तर शिकणार आहोत। फक्त दर दिवशी थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रो। 100%
100% आजपासूनच तुम्ही मनामध्ये गृहीत धरायचं आहे की आपण पोलीस झालेलो आहोत. 100% तुम्ही लेखीमध्ये पण पास होणार, ग्राउंडमध्ये पण पास होणार आणि उद्याचे भावी अधिकारी म्हणून सामाजिक उत्तरदायित्व तुम्हाला जपायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रो, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, विचार बदला, आयुष्य बदलेल. धन्यवाद.